परत एकदा स्वागत आहे तुमच्या एका नवीन दिवस नवीन ब्लॉगमध्ये. सो आज डे 3. पहिल्या दिवशी गेलो कसिनो, सेकंड डे काल साऊथ आणि आज थर्ड डे नॉर्थ गोवा एक्सप्लोर करायचं आहे. सो 2-3 बीचेस कायकिंग वगैरे करायचा प्लॅन ठरला आहे. तर आता फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे मस्त ड्रेसअप करून निघलो आता रूममधून सॉरी. तर इथून पहिले जाऊ नाश्ता वगैरे करू, जेवणाची सोय बी काहीतरी थोडंफार पोटाला, आणि मग तिथून जाऊ ते काय जे ठरवलं त्यातलं कुठली प्लेस ठरवतो तिथं, आणि तिथलं मग काय फुटेजेस वगैरे काय करू काय नाही ते तुम्हाला सगळे दाखवी. तसेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि हा आमच्या रूममधून बाल्कनीतून काहीसा चांगला व्ह्यू, एकदम अपेक्षित अनपेक्षित. Hello, how you doing? We're doing very much fine. सो चला गाईज, भेटतो तुम्हाला इथून निघून. जास्त काय ब्लॉग लेंदी करत नाही, जे दाखवायचे ते जास्त दाखवेल, जे नाही दाखवायचे ते जास्त कमीत कमी दाखवेल. सो भेटूयात. लेट्स गो अँड कंटिन्यू विथ मी. नाव Which cafe is this? कॅफेचं नाव काय? Hot and cold juice center and restaurant. सकाळचा नाश्ता करायला काय? Some of us had raw sometimes before. We suggested paratha with it. ओके. काय मित्र म्हणणे? आज मित्र आज फिरायचं, आज नॉर्थ पूर्ण फिरायचं. ओके. तुझं काय रे बाबा? हा? आज चार्जिंग फुल आहे. चार्जिंग फुल आहे ना? काल चार्जिंग डे आफ्टर यस्टरडे चार्जिंग डाऊन झाली ना तुझी? डाऊन आता एकदम फुल चार्जिंग केले, रात्र लावलं. आमचं इथं रॉस ऑमलेट आलेला आहे विथ पराठा. चला, जेवणाची नाश्त्याची सोय झाली, तेवढं करून घेतो. हा, टेस्टी, मस्ट ट्राय गोव्याला येऊन याचा ट्राय करा भाई, रॉस ऑमलेट आणि पराठा. एवढा खाऊन घेतो, भूक लागली आता, आणि मग मी तुम्हाला कंटिन्यू होतो. एंटर्ड इन कॅन्डोलियम बीच. वेलकम गाईज. या पार्किंग वगैरे केली, पे वगैरे केला, कॅन्डोलियम बीचला. सो आता इथं बघूत काय आहे. इथं कॅन्डोलियम बीच आहे ना, मेन मार्केटसाठी. मार्केट आणि बीचचं थोडे बीच सगळे मार्केटसाठी. तर पाहूयात मार्केटमध्ये वगैरे काय भेटतं का नाही, घेण्यासारखं नाही घेण्यासारखं बघण्यासारखं, आणि ते बघून मग पुढे निघूयात. सो असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा माझ्यासोबत. जेवढं होईल तेवढं दाखवतील, तेवढं तुम्ही सगळ्यांना कॅप्चर करून दाखवतो. मज्जा घ्या माझ्या ब्लॉगमध्ये. हां, लपडी पण केली, जाऊ द्या, काय नाही, होतच राहतं. असं कधी झालंय का बिना लपड्याचं आमची काय ट्रिप झाली नक्कीच. हे असं काहीच आहे कॅन्डोलियम बीच. तिथं अथांग अशा नुसत्या लाटा येतात. असं वाटतंय एकदम तुफानी लाटा. तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्ही जगू शकता. खळवळलेलं रौद्र रूप धारण केलेलं समुद्र. काय नेचर ऑफ ब्युटी इज व्हेरी नाईस. येस गॉट इट अप ब्रो. युअर हेअरकट वॉज टू शार्प यार. नेचर ऑफ ब्युटी. येस मस्त. चला पुढं काय का नाही बघतो. आय थिंक हे असंच आहे. 50 रुपये पे केले त्यासाठी पार्किंगला. त्यात पण आमचा मित्र रोहन पवार बंडे रडगाणे करत होता, आम्ही लावल्यात नाही लावल्यात. जाऊ द्या, एक 15-20 मिनिटात इथं आनंद घेऊ आणि कायकिंग करायला जाऊयात मग. आता आलो कायकिंग करायला. नॉट लुक सो गुड, बट या सगळ्यांना करायचं म्हणून आपण तर तरकारीला केली ती तेच बेस्ट होता भाई, खवणे बीचला. आता इथं आलो गोव्याला, बागा बीचच्या इथं कायकिंग करायला. सो लेट्स नाव कसं आहे ते कसं नाही बघूयात. रूल्स रेग्युलेशन सांगते. ओके, आमची गँग. ऑरेंज कलर का फ्लैग रहेगा, उधर तक जाके आप आराम से घूम के वापस इधर ही आ जाओ. ये साइड पे है क्या फ्लैग? चप्पू देगा ना किधर आहे? सगळीजण करतात, बस आमचा विनायक पाटील भाई करत नाही. काय माहिती का विनू करत नाही? येतोय मी 2 मिनिटात. येतोय 2 मिनिटात भाई.
बायसाठी डायरेक्ट वेगळी बुकिंग केलेली डायरेक्ट हा स्पेशल वाली स्पेशल एडिशन केलेली. येस नक्कीच. मस्त वाटतंय. कायकिंग स्टार्ट केलेले आम्ही मगाशीच, फक्त जस्ट पाठीमागे मुंडे आलो जरा. ऋतिक शिवशरण इज विथ माय कायक पार्टनर. वन साइड आम्ही खेचलेली आहे पुढं. वा वा पूर्ण गँग मागं राहिली. सगळे गँग पाठी लागले, फक्त मी आणि माझा भाऊ ऋतिक शिवशरण मात्र आलेलो तिथं पुढे. चढाई केलेली आहे. चढाई केली. बरंच लांब आलेलो आहे. का केली ते पण सांग. तुम्ही बघू शकता स्वतः मी 1 महिन्याचा एक्सपिरियन्स होता म्हणून. वन साइड बस पुढे हे कर ना, काय एक नाही त्यांचं हे कर फक्त पुढं. ओके थँक्यू. हां तर काय सीन होता की भाई आपण तुम्ही पहिल्याच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ब्लॉगमध्ये की आपण तारकर्लीला पण केली होती. तर त्याच्यामुळे आपल्याला 1 महिन्याचा आपला 2 वर्षाचा जास्तीत जास्त एक्सपिरियन्स आहे. काय नव्हतं होते लागू देत त्यांची ढकल ना, त्यांची चप्पून फक्त ढकल तिकडे त्या साईडला. आराम. सो त्याच्यामुळे ना थोडासा मला बेनिफिट आहे. मी ऋतिकला सांगत गेलो की भाई लेफ्ट मार राईट मार. बाकीची सगळी गँग आहे ना अजून त्या ब्रिजच्या तिकडेच आहेत आणि आम्ही सगळ्यात पुढं. येस तर असतंय. मस्त वाटतंय एकदम भारी कायकिंग करून. हां ओके घेतो बाबा. आता अशीच मजा करू 1 तासभर. इथे 300 रुपयामध्ये झाला भाई. 1 तासमध्ये तारकर्लीला 170 रुपयात का किती रुपयात आम्ही 180 रुपयात केला 1 तासाच्या वर. आणि ते पण वरती ड्रोन वगैरे शूट तुम्ही त्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. एवढा भारी होता ना. इथं पण चांगलं आहे पण ठीक आहे ते म्हणजे वरतीट नाही आहे. इथं कसं फक्त एवढाच मॅनग्रोव्ज आहेत. तिथं पूर्ण बघायला असं हे होतं अख्खा सिनरी वगैरे होते आतमध्ये जायला. त्या ब्लॉगमध्ये बघितलं असं मी जाम भारी वाटत होता. ठीक आहे इथं पण यांनी सगळ्यांनी एक्सपिरियन्स केला होता म्हणून सगळ्यांनी सोबतच जाऊन एक्सपिरियन्स केला. मस्त वाटतं कायकिंग करत. असं तुम्हाला आता मी पुढे कंटिन्यू राहतो. Well, you only need the light when it's burning low. Only miss the sun when it starts to snow. Only know you love her when you let her go. Only know you've been high when you're feeling low. Only hate the road when you're missing home. टाकला तू. Only know you love her when you let her go. मस्त वाटतंय. आणि म्हणजे फिरायला आलोत ना आमचं एक. आणि बघा ही एक संघटना फुल ॲक्टिव्हनेस. हे पुढे चल. तिथं आपला एक मेंबर आहे नांदगावचा किंग. तो एक वन साईड आहे. एक वन साईड आहेत बस. ब्रिजच्या खाली आता सपोर्ट घेऊन मस्त थांबलोत आणि या व्ह्यूचा आनंद घेतोय. मन भरून देह भरून अंग भरून अंतरंग भरून. बाकीची पब्लिक आहे इकडे तिकडे वावरती पसरती आणि पसरती. मस्त वाटतंय. मित्रमैत्रिणींना व्हिडिओ कॉल केला, घरच्यांना व्हिडिओ कॉल करून हे दाखवलं. तुम्ही पण बघा आणि आनंद घ्या. पाण्याच्या खाली पण तुम्हाला दाखवू का तसं म्हणून ऐकूनच पण जाऊ दे. एवढी इच्छा नको प्रकट करायला आपली. आता इथून पुढे जायचं आम्हाला मिरामार बीचला. मिरामार स्पॉटला जे पबजीमध्ये आहे तिथे सनसेट पाहायला. तर तिथं भेटतो. नाही आता इथून निघू, पेट्रोल भरू, काहीतरी पेटपूजा करू आणि मग तिथे जाऊया. It's online and offline. I had to fight a battle. So just remember. Okay, can you repeat again? This is for my vlog. Sorry? This is for my vlog. So basically Baga Kayaking Vodekar, I was the first one to start kayaking in the backwaters of Baga. But then due to many people, my business actually took 2 years to bloom. Okay. And then once when it got famous, there were many people without license started serving in my name. Yeah. And then they started charging them way beyond extra, and then because of them I started getting bad reviews and all stuff. Okay. So the reason why I serve only online people. So if you're coming for kayaking in Baga, so make sure that you book us. Call online, check Baga Kayaking Vodekar. So Vodekar is a Kokni word which distinguishes me from the rest. Okay. So it's easier to remember as well, okay? Yeah. That's it. So yeah, Thank you. we had the nice experience. Yeah. Thank you for it. Thank you so much guys. Thank you. आता इथून झाला. इथे ह्याचा हे नीट रे यार आला आधीच शर्ट घातला गाडी पण पाडाल. चला आता इथून झाला कायकिंग करून. आता मिरामार सनसेट अँड रील्स येणार आता. चला भेटतो मिरामारला. झाले पेय यायची. पेय पिऊन घ्यायचं जरा. अंग थोडा डिहायड्रेट झालेला. मोसंबी अच्छा. त्याने घेतलं मँगो शेक. मी घेतो स्ट्रॉबेरी.
याला आपला स्ट्रॉबेरी. Staring at the bottom of your glass, hoping one day you'll make a dream last. आम्ही लेट झालोत, मी आणि श्रेयश. बाकीची मंडळी कुठे त्यांची आम्हाला बघायला लागेल. ते बघतो इथं सनसेट पॉईंट वगैरे एन्जॉय करतो. आणि मग आज संध्याकाळचा काय प्लॅन आहे ते जाऊन बघून ते पण चिल्डअप आणि बिल्डअप करूयात गाईज. चला तुम्हाला भेटतो आता पुढं नाही दाखवतो मस्त आहे की काय नाही काय नाही. छान वाटतं यार इथून, मस्त सनसेट आहे ना. दाखवतो बघा. ॲक्च्युली इथं सीन आहे हा मस्त एकदम भारी वाटतं. म्हणजे जास्त काय बघण्यासारखं नाही आहे, पण सनसेट पॉईंट बघून आहे ना एवढंच, म्हणजे सनसेटच बघून मोस्टली असं शांत वाटतं. दिवस एकदम आज हेक्टिक दिवस किंवा फिरून मारून झालेला थकलेला आहेत ना, इथं येऊन असं शांत पाण्यात पाय टाकून पाण्यात होतो आता बाहेर आलो. यांचा फोटोशूट चालू आहे. मस्त वाटतंय, भारी दिसतं असं एकदम रिलॅक्स सगळे करायला थांबा तिथे. आणि त्या साईडला आहे ना तिथं कसिनो आहेत. तुम्ही बघितलं असेल आम्ही गेलो कसिनो. त्या साईडवरून रस्ता असं या साईडला येतो. तिथे त्यांचे चेक इन्स आहेत आणि त्या तिथं मध्ये बोट्स आहेत कसिनोच्या. आय गेस तुम्हाला दिसत नसेल कसिनोच्या बोट्स वगैरे. आता प्लॅन चालू आहे इथून परत जाऊन चेंज फ्रेशनअप वगैरे होऊन क्लब्स किंवा काहीतरी करायचं. तसं काय असेल प्लॅन तर मी तुम्हाला दाखवतो. मॅप आम्ही झालो मस्तपैकी एकदम चिल आउट होऊन जेवण केला, फ्रेश वगैरे झालो. आणि आता मस्त बघूयात तिकडे काय आहे, कारण आम्ही गेलोच नाही आल्यापासून कसिनोलाच जातोय. पण आता पोरं बोलतात जरा टिटोज लेन बघूयात. पहिले आता इथं भैये भेटलं तर भेटतील, बघूयात आता. जाऊ दे आता आम्ही चालू टिटोजला मस्त पब वगैरे जाऊन नाचू वगैरे एन्जॉय करू. आणि तुम्हाला दाखवतो राव ब्लॉगमध्ये हीच ती लेन काय जी तुम्हाला मी लास्ट ब्लॉगमध्ये पण दाखवली टिटोज लेन. सो आता 2 महिन्यानंतर परत आलो आहे. सो कसं काय नाही मी तुम्हाला ते नक्कीच दाखवतो. इफ आमचं अलाउ झालं किंवा सगळे मेंबर्स बोलले हा की आपण जाऊया कुठे ते क्लबमध्ये, इथून सगळेहून आवाज येतो आहे. पण तरी मी तुम्हाला दाखवते काय. सो हॅलो गाईज, आलो रूमवर. तिथं टिटोज लेनवरून निघलो, काय प्यायला गेलो आणि मग मोबाईलची चार्जिंगच संपलेली. काय ब्लॉग शूट करायला भेटलाच नाही. आता आलो रूमवर झोपायला वरणाची. वाजल्या तिथे 12:30-1 वाजता झोपतो. आणि मग तुम्हाला सकाळी आता नवीन दिवशी मी भेटतो Day 4मध्ये. असेच कंटिन्यू राहिला सगळ्या ब्लॉगसाठी. असेच माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि सपोर्ट करा. बाय बाय, गुड नाईट.